मोठा सामना. ओम साई कांसाई ताई पॅकर्स पालघर विरुद्ध साईराज शिपिंग सर्व्हिस या दोन संघादरम्यानचा पहिला सामना. आणि आजच्या 6व्या दिवसाच्या पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल. ओम साई कांसाई ताई पॅकर्स पालघर या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत आपले दोन्ही सलामीचे फलंदाज बाबू बाबू आता बाबू कांसाई ताई पॅकर्स पालघर या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत साईराज शिपिंग सर्व्हिसेसला फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. सामन्याचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आखड टप्प्याचा पंचांकडून वाईडचा इशारा. पहिलीच अवांतर धाव. साईराज शिपिंग सर्व्हिसेस यांच्या खात्यामध्ये एक अवांतर धावेच्या रूपात पहिली धाव त्यांच्या धावफलकावरती. आणि अतिशय गचाळाची सुरुवात. गोलंदाज प्रज्योत अंबिरे. गोलंदाजीचा भेदक मारायचा सांभाळताना प्रज्योत अंबिरे आणि यशस्वी असं पुनरागमन आणि झेलबाद होण्याची शक्यता आणि अतिशय उत्कृष्ट असा झेल, अतिशय सुंदर असा झेल. सामन्याची ही अशी छानशी सुरुवात इथे आणि अंबिरे यांच्या गोलंदाजीवरती अतिशय ओम साई कांसाई ताई पॅकर्स पालघर यांची यशस्वी अशी सुरुवात. शून्य धावावरती फलंदाज मंगेश पावलेंमध्ये परत. पुढील फलंदाज श्रेयस सामना करतील अंबिरे यांचा. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू, तितकाच सुरेख असा फटका आणि 2 धावांच्या करता हटवलेला फटका. 2 धावा ओम साई कांसाई ताई पॅकर्स पालघर यांच्या धावफलकावरती जमा. अतिशय सुरेख चेंडू, तितकाच उत्कृष्ट असा मारलेला हा फटका. 2 धावांच्या करता अतिशय सुंदर अशी सुरुवात श्रेयस यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून आपण इथं पाहायला मिळत आहे. सायलेक्स मित्रमंडळ आयोजित सायलेक्स चषक 2024 या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. अतिशय उत्साह तिचा पुन्हा एकदा सुंदर असा टोललेला चेंडू, चेंडू सीमारेषे पार आणि केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल ओम साई कांसाई ताई पॅकर्स पालघर संघाला. धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 3. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या
4. आणि पुन्हा एकदा सुंदर असा सुरेख चेंडू, अतिशय योग्य टप्पा, फलंदाजाला उमगलेला नाही हा चेंडू आणि सुरेख अशी सुरुवात आंबेरे यांच्याद्वारे आणि मंगेश यांच्या रूपात अतिशय महत्वाचा बळी आंबेरे यांनी आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे. अतिशय सुरेख सुरुवात आणि श्रेयस यांनी उत्तुंग असा टोलवलेला चेंडू आणि हा नोचा इशारा पंचांद्वारे आणि या धावा नोचा चेंडू आणि कदाचित 3-8 असेल. सर रन किती आहेत सर? शिर्के सर 2 आणि हा 9+चा अवांतर एक धाव, बोनसच्या रूपामध्ये एक धाव मिळेल. अतिशय खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूवरती अतिशय सुंदर असा फायदा उचलत 2 धावांकरता टोलवलेला हा चेंडू आंबेरे सामनाकर्ते श्रेय पुन्हा एकदा एका धावाकरता टोलवलेला चेंडू, आक्रमक असा हल्ला करण्याचा प्रयत्न, परंतु केवळ एका धावावरती समाधान मानावं लागेल. अतिशय सुरेख अशी सुरुवात, एक गडी गमावल्यानंतर श्रेयस आणि निखिल यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात षटकाचा शेवटचा चेंडू, सामनाकर्ते निखिल आणि उंच हवेत टोलवलेला चेंडू, गगनभेदी फटका, परंतु पुन्हा एकदा निखिल झेलबाद आणि अतिशय सुरेख अशी सुरुवात. श्रेयस यांनी अतिशय आणि केवळ 3 धावांची भर घालत वंगे श्रेयस पॅलूनमध्ये ते दाखल होताना पुढील फलंदाज आहेत ऋतिक. अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज टेनिस क्रिकेट मध्ये ऋतिक आणि आपल्या संघाची धुरा आता आपल्या खांद्यावर घेताना फलंदाज निखिल आणि ऋतिक. आणि सामन्याचा दुसरे षटक घेऊन येत आहेत प्रीतम बारी. अतिशय संत अशी सुरुवात, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली असेल 2 गडी बाद 8. अतिशय सुरेख असं षटक आंबेरे यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. सालेक चषक 2024 या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस इथे संपन्न होताना आपण पाहत आहोत. आणि गोलंदाज प्रीतम इथे धावपट्टीचा अंदाज घेत आपण पाहू शकतात. अतिशय सुरेख अशी सुरुवात. साईराज शिपिंग सर्व्हिसेस आणि गोलंदाजीची जबाबदारी आता प्रीतम बारी. अतिशय भेदक अशी गोलंदाजी, अतिशय तेज तर्रार असा गोलंदाज प्रीतम बारी इथे गोलंदाजी धुरा समर्थपणे सांभाळताना आपण इथे पाहतात. केवळ 8 धावा धावपलकावरती झळकलेल्या आहेत. ओम साई कांसाई ताई पॅकर्स पालघर या संघाच्या 2 गडी बाद. अतिशय सुरेख आणि भेदक असा मारा प्रीतम बारी यांच्या माध्यमातून इथं आपण पाहू शकतात. अतिशय सुरेख सुरुवात. साईराज शिपिंग सर्व्हिसेस पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू उमगलेला नाही. फलंदाज निखिल यांना अजूनही त्यांना सूर असा गवसलेला नाही योग्य तो. मोठ्या फटक्यांची आता आवश्यकता असणार आहे ओम साई कांसाई ताई पॅकर्स पालघर संघाला. सामन्याचं दुसरे षटक चालू असताना केवळ 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती ते झळकताना आपण पाहू शकतात. पुढील चेंडू प्रीतम यांचा, सामना करतील पुन्हा एकदा निखिल. बघूया या चेंडूवरती
पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू अतिशय तेज तरार गोलंदाजी करताना गोलंदाजी धार एकदम चरचरीत अशी धार इथे आपण बघू शकतात प्रीतम बारे यांची. आणि निखिल अजूनही अयशस्वी उत्तम फटके खेळण्यामध्ये. सलामीचे फलंदाज निखिल यांना अजूनही कुठल्याही प्रकारचा सूर अजून गवसलेला नाही आहे. सामन्याचं दुसरं षटक इथं संपन्न होत असताना केवळ 8 धावा ओम साई कांसाई ताई पॅकर्स पालघर संघाच्या. पुढील चेंडू सामना करतील पुन्हा एकदा निखिल प्रीतम बारे. त्याच प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न असेल यावेळेस. खणखणीत असा टोललेला चेंडू 4 धावांच्या करता आक्रमक असा हल्ला निखिल यांच्या माध्यमातून प्रीतम बारे यांच्या गोलंदाजीवर. आणि निखिल यांनी दाखवून दिलेला आहे वारंवार अशी संधी मी तुम्हाला देणार नाही. दोन गडी बाद. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी धुरे संभाळताना प्रीतम बारे आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू हवेत भिरकवण्याचा असफल असा प्रयत्न निखिल यांचा. आत्मविश्वास वाढलेला परंतु यशस्वी असा फटका मारण्यामध्ये असफल पुन्हा एकदा निखिल. आणि प्रीतम बारे यांचं यशस्वी असं पुनरागमन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या माध्यमातून अतिशय भेदक आणि तिखट मारा करताना निखिल यांच्या विरुद्ध. आणि षटकाचा शेवटचा चेंडू केवळ 4च धावा आतापर्यंत प्रीतम यांच्या गोलंदाजीमध्ये. आणि हा सुंदर असा टोललेला चेंडू परंतु केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. मैदानाच्या आखणीनुसार फक्त 1 धाव मिळेल ओम साई कांसाई ताई पॅकर्स पालघर संघाला. आणि अशा प्रकारे साईराज शिपिंग सर्व्हिसेस संघाचे गोलंदाज समर्थपणे आपल्या गोलंदाजीचा मारा इथे सांभाळताना साईराज शिपिंग सर्व्हिसेस संघाची 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 13 इथे. आणि इथे ओम साई कांसाई ताई पॅकर्स पालघर गोलंदाजीची धुरा सांभाळत आहेत. राकेश प्रभू सामना करतील पुन्हा एकदा ऋतिक पाटील. राकेश प्रभू गोलंदाजी धुरा सांभाळताना अतिशय हलक्या हाताने टाकलेला चेंडू तितकाच उत्कृष्ट असा फटका. संधीचा फायदा घेत टोललेला हा चेंडू केवळ एका धावेच्या करता. आणि धावसंख्या झाली 2 गड्यांच्या बदल्यात 14. राकेश प्रभू आपल्या गोलंदाजीमध्ये दिशा आणि टप्प्याचा इथं योग्य वापर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश प्रभू सामना करतील निखिल. आणि यावेळेस संधीचा फायदा घेतलेला आहे आणि चेंडू टोललेला आहे सीमारेषे पार 6 धावांच्या करता. शानदार बारदार जानदार आणि षटकार अतिशय सुरेख अशा फटका राकेश प्रभू यांच्या गोलंदाजीवरती निखिल.
झाली आहे 20. राकेश प्रभू आणि पुन्हा एकदा उंच हवेमध्ये भिरकवलेला गगनभेदी असा फटका, परंतु सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आणि सुरेख असा झेल. धनंजय यांनी हा उत्कृष्ट असा उंच असा झेल अगदी लिलया झेललेला आहे. आणि निखिल अंदाज चिंटी मैदानामध्ये हजर. इस्तियाक उर्फ चिंटी आता फलंदाजीची धुरवा इथे आपल्या खांद्यावरती घेताना. राकेश प्रभू सामना करतील. इस्तियाक अतिशय सुरेख गोलंदाजीच्या नजरांना इथे आपण ओम साई कांसाई ताई पॅकर्स पालघर यांच्या माध्यमातून पाहत आहात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा धावफलकावरती झळकताना. साईराज शिपिंग सर्व्हिसेस या संघाच्या आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे धावसंख्या 2 गडी बाद 20. सामन्याचे इथे 3रं षटक संपन्न होताना राकेश प्रभू सामना करतील. चिंटी आणि उंच हवेत भिरकवण्याचा अयशस्वी आणि असफल असा प्रयत्न. चिंटी यांचा आल्या चेंडू हवेत भिरकवण्याचा प्रयत्न, चेंडूचा अभ्यास न करता टोलवण्याचा हा असफल असा प्रयत्न. आणि राकेश प्रभू यांनी कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता हा भेदक असा मारा करताना आपण इथं पाहू शकतात. राकेश प्रभू सामना करतील. पुन्हा एकदा चिंटी आणि पुन्हा एकदा हवेत भिरकवण्याचा असफल असा प्रयत्न. केवळ पंखा फिरवत आहेत. पंखा फिरवल्यानंतर केवळ हवा निघते. धावांची आवश्यकता इथे आपल्याला साईराज शिपिंग सर्व्हिसेस यांना. सामन्याचं 3रं षटक इथे संपन्न होत असताना आणि राकेश प्रभू यांच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत केवळ 7 धावा आणि त्यामध्ये 1 गडी बाद केलेला राकेश प्रभू. आणि पुन्हा एकदा उंच भिरकवण्याचा प्रयत्न आणि चिंटी हे प्रभू करत पुन्हा एकदा 3 चेंडू सलग निर्धाव खेळत चिंटी. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पुन्हा एकदा 2 गडी बाद. आतापर्यंत साईराज शिपिंग सर्व्हिसिंगचे पायलन मध्ये परतले आहेत. प्रीतम बारी सामना करतील ऋतिक. बघूयात ऋतिक यांचा सामना कशा प्रकारे करतात. ऋतिक आणि उंच हवेमध्ये टोललेला चेंडू गगनभेदी असा फटका. चेंडू झेलबाद होण्याची शक्यता आणि अतिशय लिलया असा झेल झेललेला आहे. क्षेत्ररक्षक मॅकमिलन यांच्या माध्यमातून हा उत्कृष्ट असा झेल गगनभेदी मारलेला हा फटका. आणि ऋतिक केवळ 1 धाव करत पॅव्हलियन मध्ये परतताना आणि आपल्या संघासाठी अयशस्वी प्रयत्न करत पॅव्हलियन मध्ये दाखल होताना ऋतिक. अतिशय संत धीमी आणि दयनीय अशी अवस्था आता साईराज शिपिंग सर्व्हिसेसची. आणि इथे ओम साई कांसाई ताई पॅकर्स पालघर या संघाची उत्कृष्ट अशी सुरुवात या 6व्या दिवसाची. या स्पर्धेचा हा अंतिम दिवस. सलग 5 दिवस आतापर्यंत ही स्पर्धा अतिशय सुरेख आणि दिमागदार अशा डौलामध्ये इथे साजरी झाली. आणि आजच्या अंतिम दिवसाचा हा पहिला सामना इथे ओम साई कांसाई
ताई पॅकर्स पालघर संघ इथे गाजवताना आपण पाहू शकतात. वरती आपण धावपलकावरती पाहू शकतात आणि प्रीतम बारी 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 करत साईराज शिपिंग सर्व्हिसेसचा संघ इथं आपण ढेपळताना पाहू शकतात. अतिशय भेदक मारा करत आहेत प्रीतम बारी अमित कोरी सामना करतील बारी यांचा. भगवत बारी अमित यांनी हलक्या हाताने टोललेला चेंडू एक छोटी धाव मिळेल आणि हे अतिशय सुरेख असा थ्रो आणि हा यशस्वी असा थ्रो आणि धावबाद झालेले आहेत चिंटी इस्तियाक धावबाद होत पॅलनमध्ये दाखल होताना आणि सलग 5वा गडी साईराज शिपिंग सर्व्हिसिंगचा पॅलनमध्ये परतताना आपण इथं पाहू शकतात. केवळ करत अर्धा संघ पॅलनमध्ये धाडलेला आहे ओम साई कांसाई ताई पॅकर्स पालघर या संघाने. आणि आपण थोड्याच वेळात या क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून त्यांनी उत्तमोत्तम अशा संघाने इथं पाचारण केलं आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्याकरता आणि त्यात भरीसभर जसं सुगराज जेवणावरती कुमारदार अशा तुपाचा इथं मारा आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे चंदू सरांच्या माध्यमातून. अतिशय मनमोहक अशी समालोचन चंदू सर संबंध महाराष्ट्रभर विविध अशा मोठमोठ्या टेनिस क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धांमध्ये करताना आपण पाहतात. आणि पुढील फलंदाज रोहित भालेराव सामना करतील पुन्हा एकदा प्रीतम बारी यांचा. बघूयात रोहित ही दुरा समर्थपणे पेलतात का आपल्या संघासाठीची. प्रीतम बारी पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू अतिशय भेदक मारा केवळ एका धावेचे समाधान मानावं लागेल. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव कशी असो ती धाव येणं गरजेचं धावफलक खालता ठेवणं हा गरजेचा. परंतु 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत केवळ 21 धावा साईराज शिपिंग सर्व्हिसेसच्या धावफलकावरती आपण पाहू शकतात. अतिशय भेदक असा मारा करताना ओम साई कांसाई ताई पॅकर्स पालघर संघाचा प्रीतम बारी इथे आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा रोहित भालेराव सामना करतील प्रीतम बारी यांचा. बघूयात यामध्ये आता यावेळेस सफल आणि पुन्हा एकदा उंच असा आपल्याचा प्रयत्न परंतु केवळ एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने वाढ धावसंख्या झाली आहे 22. 5 गडी बाद. निम्मा संघ पॅव्हलियनमध्ये धाडलेला आहे. ओम साई कांसाई ताई पॅकर्स पालघर संघाच्या गोलंदाजांनी अतिशय भेदक आणि तिखट असा मारा आतापर्यंत राहिलेला आहे. सामन्याचे 4थं षटक चालू आहे. केवळ 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक राहिलेले आहेत. प्रीतम बारी इथे अतिशय सुरेख आणि भेदक अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी आणि पुन्हा एकदा रोहित भालेराव सामना करतील प्रीतम बारी यांचा. आणि पुन्हा एकदा उंच हवेमध्ये भिरकवण्याचा असफल असा आणि अयशस्वी प्रयत्न. सर्व फलंदाज केवळ पंखा हवेमध्ये फिरवताना पंख्यातून केवळ हवा निघते. आपल्याला धावांची आवश्यकता इथे असणार आहे. साईराज शिपिंग सर्व्हिसेस संघाच्या फलंदाजांना समोर गोलंदाज अतिशय तिखट असा मारा करताना कुठल्याही प्रकारची हालचाल करू देत नाही धावांच्या बाबतीमध्ये. प्रीतम बारी 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 करत अर्धा संघ त्यांनी पॅव्हलियनमध्ये धाडलेला आहे आणि षटकाचा शेवटचा चेंडू सामना करतील पुन्हा एकदा रोहित भालेराव. आणि यावेळेस हलक्या हाताने टोलेला चेंडू 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल परंतु केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि पुन्हा एकदा प्रीतम बारी यांचं यशस्वी असं षटक आणि धावसंख्येत
1 ने वाढ धावसंख्या झाली आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 23 डीजे. धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 23 आणि यापुढील सामना गणेश चिरला 11 विरुद्ध एकवीर आई या दोन संघादरम्यान होईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी मंचकावरती यायचं आहे. पुन्हा एकदा गणेश चिरला 11 विरुद्ध एकवीर आई या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी मंचकावरती यायचं आहे. कृपया सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. गणेश चिरला 11 विरुद्ध एकवीर आई दोन्ही संघाचे कर्णधार मंचकावरती यायचे. रायनल इत्तूर पुढील गोलंदाज आणि इतर तीनही गोलंदाजाप्रमाणे तेही इथे भेदक असा मारा करताना अमित कोरी आपल्याला खोऱ्याने धावा ओढायची आता या 5 चेंडूमध्ये. आणि उंच असा हवेमध्ये टोललेला चेंडू बघूया चेंडू सीमारेषे पार होता परंतु नाही आणि हा पुन्हा एकदा उत्कृष्ट असा झेल आणि अमित कोरी असफल अशी फलंदाजी करत पॅलेनमध्ये दाखल होताना आपण पाहू शकतात. आपल्या गोलंदाजीची सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे. MS स्पोर्ट्स विरुद्ध गणेश चिरला 11 रोहन साळुंके सामना करतील हिटलर यांचा आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू धावबाद होण्याची शक्यता परंतु असफल. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने वाढ धावसंख्या झाली आहे 24 7 गडी बाद. सहा गडी बाद
धावसंख्या 24. 6 गडी बाद. रायनल इत्तूर समर्थपणे गोलंदाजीची धुरा इथं सांभाळताना आणि उंच असा हवेत भिरकावलेला चेंडू आणि पुन्हा एकदा झेल आणि हा झेल सोडलेला आहे. अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण इथं 2 धाव घेण्याचा प्रयत्न, असफल असा प्रयत्न आणि अतिशय सोपा झेल सोडलेला आहे. फेविबॉलची आवश्यकता असणार आहे इथे हाताला आणि अतिशय सुरेख अशा चेंडूवरती टोललेला चेंडू आणि लिहिल्या असा सोपा झेल सोडलेला आहे आणि 1 धाव मिळालेली आहे साईराज शिपिंग सर्व्हिसेसच्या संघाला. आणि धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 25. रायनल अतिशय भेदक असा मारा करताना पुन्हा एकदा उंच भिरकवण्याचा प्रयत्न, केवळ एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत पुन्हा 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 26. केवळ 3 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. त्यांच्या गोलंदाजीवरती अतिशय सोपा असा झेल इथे सीमारेषेवर सुटलेला आहे आणि रायनल सामना करतील आणि खणखणीत असा टोललेला चेंडू रोहित यांच्या माध्यमातून आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सफल. अतिशय उत्कृष्ट असा टोललेला चेंडू रोहित यांच्या माध्यमातून आणि धावसंख्येत 2 ने वाढ. आणि इथे 5 षटकांच्या समाप्तीनंतर साईराज शिपिंग सर्व्हिसेसच्या 28 धावा धावफलकावरती आणि होमसाई कांसाई ताई पॅकर्स पालघर या संघाला हा सामना जिंकण्याकरता 5 षटक एकमेकांच्या विरुद्ध तेच कॉल केलाय अनंत वागणे म्हणजेच मॅगीने. संकेत, एवढी मोठी टुर्नामेंट होते अंबरनाथमध्ये पहिल्यांदाच दिवस रात्र पद्धतीचे, त्याविषयी काय म्हणाल? आज कशा प्रकारची आपली टीम आहे आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? आमची टीम तर सगळे नौके खेळाडू आहेत आणि टुर्नामेंट तर खूप सुंदर केली आहे आणि पहिल्यांदाच अंबरनाथमध्ये सायलेक्स मंडळाने बाहेरचे प्रोफेशनल प्लेयर आणले आहेत, त्यासाठी आम्हाला पण आनंद होतो हे बघण्यात आणि आम्ही बॅटिंग करू.
खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. मॅगी, अनंत वाघ ज्यांना आम्ही अगदी महाराष्ट्राचा मित्र मिस्टर 360 म्हटलं जातं, अनंत वाघ, कसं वाटतं आज तुमच्या अंबरनाथमध्ये एवढी मोठी टुर्नामेंट होते आणि आज कशा प्रकारची टीम असेल आज? सर्वात प्रथम टुर्नामेंटचे आयोजक संदीप लकडे यांचा आभार मानतो की त्यांनी अंबरनाथकरांना एवढं मोठं प्लॅटफॉर्म दिलं आणि याच्यातून अजून नवीन नवीन अंबरनाथचे प्लेयर यावेत अशीच मी आशा बाळगतो. आज आमच्या टीममध्ये चांगली लाईनअप आहे. प्रथमेश पवार आहे, राहुल जोगडे आहे, मी स्वतः आहे, पांड्या आहे, बुगिया आहे, अशरफ आहे, मुन्ना शेख आहे नाशिकवरून, अखिलेश सिंग आहे. म्हणजे चांगले खेळाडू आज मॅगीच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि मॅगी आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. क्रिकेट रसिक हो, आपण आहोत अंबरनाथ नगरीमध्ये. अंबरनाथच्या इतिहासातील पहिली दिवस रात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावरची स्पर्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा संघटक तथा अंबरनाथचे माजी बांधकाम समिती सभापती आणि आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व संदीप दादा लकडे यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. पहिला सामना, दुसरा डाव काही क्षणातच आपल्यासमोर पाहत राहा. tenniscricket.in आणि सायलीएक्स ट्रॉफी. धन्यवाद. मॅगीची बॅटिंग आहे, त्या संकेतची फिल्डिंग आहे. दुसऱ्या डावाकडे आपण जातोय. सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा संघटक तथा अंबरनाथचे माजी बांधकाम समिती सभापती, माजी नगरसेवक संदीप दादा लकडे यांच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी स्पर्धा सायलीएक्स ट्रॉफी आपण अंबरनाथ नगरीमध्ये पाहतोय. आज देखील भारतीय टेनिस क्रिकेटमधील तारे सितारे अंबरनाथमध्ये दाखल झालेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाजीसाठी शुभम यादव आणि ओमकार देसाई. टेनिस बॉल क्रिकेटमधील 2 वादळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहेत. गेली 15-20 वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव ओमकार देसाई यांचा. श्रीनगर टीमच्या ISPL मध्ये कॅप्टन देखील राहिले होते. मुंबई टेनिस बॉल क्रिकेट ब्रँड अँबॅसिडर देखील म्हटलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला शुभम यादव, प्रभादेवी परिसरातील, दादर प्रभादेवी परिसरातील एक उदयोन्मुख खेळाडू म्हणून शुभम यादव याला पाहिलं जातं. आणि ते शुभम यादव बॅटिंगसाठी आहेत, परंतु गोलंदाजीसाठी दादरचा आणखीन एक जबरदस्त गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच गिरीश कोचरेकर, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक ख्यातनाम गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. आज स्वतः अमोल म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, आपलं देखील हार्दिक असं स्वागत असेल. आणि त्याचबरोबरीने दुसऱ्या डावाकडे आपण जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नाही. कालची रात्र आपल्या सगळ्यांच्याच लक्षात राहण्यासारखी असेल. 14 बॉल आणि 3 रनची मॅच काल जिंकली गेली फिल्डिंग करणाऱ्या टीमकडून. यावेळेला फटका हवेत आहे, परंतु थोडस दूर होता. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर 29 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत मोठ्या धावसंख्या सुद्धा सुनावणे सर होत आहेत आणि कमीत कमी धावसंख्येमध्ये देखील संघ अडखळत आहेत. अंबरनाथ नगरीमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं आयोजन आणि ऑल इंडिया लेवलचे खेळाडू काल आपण पाहिलं. हरियाणाचे खेळाडू आपण पाहिले, दिल्लीचे खेळाडू पाहिले, गुजरातचे खेळाडू पाहिले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खेळाडू पाहिले आणि आज देखील आपल्याला ते आपले पाहायला मिळणार आहे. गिरीश, यावेळेला आपण पाहू शकता व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 6 चेंडू आणि 2 धावांचं मॅच देखील काल जिंकलं, टाय झाली आणि त्यानंतर बॉल आउट झाला. बॉल आउट हा नियम आहे या स्पर्धेचा. सामना टाय झाला तर बॉल आउट असणार आहे. पुन्हा एकदा गिरीश कोचरेकर, ओमकार देसाई यांच्यासाठी यावेळेला शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला. बॉल घोषांकित क्षेत्राच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आणि पंचांचा निर्णय येतोय. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. 2 लाखाचा पहिला पुरस्कार, 1 लाखाचा दुसरा पुरस्कार. अंबरनाथमध्ये क्रिकेट पाहायला मिळत आहे. अंबरनाथची खूप सारी वैशिष्ट्ये आहेत आणि त्यातील एक म्हणजे आता एक क्रिकेट देखील आहे, कारण क्रिकेट हा देखील अंबरनाथचा श्वास आहे.
अंबरनाथचं शिवमंदिर असू देत, अंबरनाथची MIDC असू देत, अंबरनाथचा ITI असू देत, अंबरनाथमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीज देखील पाहायला मिळतात. अंबरनाथमध्ये जर पाहिलं तर खूप सारी नागरीकरण देखील वाढलेलं आहे. चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गिरीश खोचरेकर. कमी धावसंख्येमध्ये देखील मॅच रंगवण्याचा प्रयत्न. काल आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली पहिली मॅच त्यांची हरल्यानंतर सुद्धा क्वालिफाय झाली. अंतिम फेरीत जाणारा संघ आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आहे आणि पहिल्या मॅच मध्ये ते पराभूत होते आणि त्यानंतर क्वालिफाय झाले. गिरीश खोचरेकर पुन्हा एकदा बॉलिंगसाठी येत आहेत. या वेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि विकेट आली आहे. एक मोठी विकेट या ठिकाणी येईल. ओमकार देसाई माघारी परत आहे तर गिरीश खोचरेकर यांना यश मिळत आहे. पहिल्याच षटकात एक मोठा हादरा. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुप्रीमो चषकातील मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार विजेते खेळाडू मैदानात जात आहेत. राकेश प्रभू म्हणजे पोलाड यांना मैदानाच्या आतमध्ये आज अंबरनाथ नगरीमध्ये पाहतोय. इन ऍक्शन मध्ये आम्ही प्रीतम बारी, अनिकेत राऊत, टाई पॅकर चांगला संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टाई पॅकर्स काय नावाने आहे? ओम साई कानसई टाई पॅकर्स आणि पालघर आणि त्यांच्या विरोधात साईराज शिपिंग सर्व्हिस हा संघ पाहायला मिळतोय. साईराज संघामध्ये जर पाहिलं तर अमोल म्हात्रे आणि कंपनी. गिरीश खोचरेकर विकेट मिळवली, आत्मविश्वास वाढला असणार आहे. 3 धावा धावफलकावर आहेत आणि राकेश प्रभू आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये शुभम यादव आहेत. संदीप सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली. एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व, अंबरनाथच्या बांधकाम समितीचे सभापती पद देखील ज्यांनी मात्र निभावलंय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मात्र जिल्हा संघटक म्हणून देखील खूप चांगली कामगिरी ज्यांची राहिली आहे. स्वतः चांगले खेळाडू आहेत. त्याचे गोलंदाज म्हणून देखील त्यांची ख्याती आहे. सायली एक संघाचे. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे बॉल निर्धाव येताना पाहायला मिळेल. पहिल्याच ओव्हरमध्ये 29 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु केवळ 3 धावा गिरीश खोचरेकरने देत असताना ही मॅच ऑन ठेवलेली आहे. मजा येईल येणाऱ्या कालावधीमध्ये. या मॅच मध्ये 6वी रात्र या स्पर्धेची आपण पाहतोय. तमाम अंबरनाथकर आनंद घेत आहेत. मोठ्या प्रमाणावर ते देखील उपस्थित राहिलेत, कारण अंबरनाथ मध्ये बऱ्याच कालावधीनंतर नाईट टुर्नामेंट आणि अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू कदाचित पहिल्यांदाच मात्र या ठिकाणी दाखल होत आहेत अंबरनाथ नगरीमध्ये. पहिल्या षटकात 3 धावा आलेल्या आहेत आणि आता या ठिकाणी दोन्ही संघांसाठी मॅच ऑन आहे असं म्हणावं लागेल. काल ज्या पद्धतीने मॅचेस पाहिल्या, 6 चेंडूमध्ये 2 नाही झाल्या, 6 चेंडूमध्ये 7 नाही झाल्या, परंतु धावा झाल्या सुद्धा. म्हणजे मला आठवतंय पवन खेनेने एका षटकात खूप चांगली कामगिरी केली. काल आकाश जांगेडने सुद्धा जबरदस्त कामगिरी केली. रोहित नार्वेकरने देखील काल चांगल्या पद्धतीची कामगिरी केली. ही नावं आहेत कालच्या रात्रीतील लक्षात राहिले. ओमकार खेनी यांनी देखील कालच्या रात्रीमध्ये खूप चांगली कामगिरी केली. जे खेळाडू कालच्या रात्रीत बरसले त्यापैकी हे खेळाडू होते. काल विवेक शेलारची बॅटिंग देखील पाहण्यासारखीच होती. त्यामुळे आजच्या रात्री देखील काय होते आपल्याला पाहायचं आहे. काल आदित्य प्रिया लॉजिस्टिकने सिल्वर स्टार संघाचा सेमीफायनलमध्ये पराभव केला आणि अंतिम फेरीत दाखल झाले. आणि आज मात्र कोणते खेळाडू, कोणते संघ अंबरनाथमध्ये येतील आणि आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवतील पाहायचं आहे. चला थोडीशी तत्परता दाखवायची सगळ्या संघांना विनंती असणार आहे. 7 मॅचेस आज खेळवायच्या आहेत. पहिली मॅच सुरू आहे.
बॉलिंगसाठी जर पाहिलं तर आर्यन यांना आपण पाहतोय, आर्यन भोईर. हायवे दिवा भिवंडीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी आर्यन भोईर. मागील हंगामात खूप चांगली या संपूर्ण हंगामात चांगली गोलंदाजी आर्यनची राहिलेली आहे. परंतु ताई पॅकर्स हा संघ देखील चांगल्याच फॉर्मात आहे. म्हणजेच ओम साई कानसाई ज्याने परवाच पहिली फ्री एंट्री असणारी 3 लाखाची स्पर्धा पुण्याला श्रीतेज करंडक जिंकली आणि त्या आत्मविश्वासाने मात्र या ठिकाणी ताई पॅकर्स दाखल झालाय. ओम साई कानसाई दाखल झाली आहे सायरा सिपिंगच्या विरुद्ध. आर्यन पहिला बॉल फुल टॉस, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय परंतु तिकडे मिक्सफील्ड झाली आहे. कदाचित एकही धाव नव्हती, तिकडे 2 धावा आलेल्या आहेत. या धावा खूप महत्वाच्या असतील. आर्यन भोईर बॉलिंगला आले. पहिला चेंडू जर पाहिलं तर त्याच्यावर 2 धावा घेण्यात यशस्वी राहिले बॅटर. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर कदाचित आमचे पांडेजी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पांडे इन ऍक्शन असतील. येस, ब्रह्मदेव पांडे. राजीव उर्फ बाबू स्कोरिंग साठी आहे. काल ब्रह्मेश आम्हाला स्कोरिंग साठी पाहायला मिळाले. यावेळेला फटका फसलाय, डबल माइंड झाले होते आज स्ट्रोक खेळत असताना आणि त्या ठिकाणी हा कोण कॅच घेणार असाच प्रश्न पडला होता आणि शेवटच्या क्षणी आर्यन तिकडे गेले आणि पकडली गेलेली कॅच. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी पुन्हा एकदा आर्यन भोईर यांना पाहतोय. युवा फिरकीपटू, एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा यावेळेला आपण पाहू शकता आर्यनचा हा बॉल नो बॉल आणि 2 धावा देखील मिळतील. अशा एकंदरीत 3 धावा त्या ठिकाणी मिळतील. फीडचा बॉल पाहूया काय होईल आता. फीडच्या बॉलवर आक्रमण तर जरूर केलंय, मोठा स्ट्रोक खेळलाय, पाहूया किती लांब जाईल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 2 धावा दरम्यानच्या कालावधीमध्ये पाहायला मिळतात. छोट्या छोट्या चुका प्रतिस्पर्ध्यांना मॅच मध्ये आणू शकतील आणि या ठिकाणी 2 धावांनी धावसंख्या पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळेल. मॅकमिलन गोविंद यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मीरा भाईंदर परिसरातील समुद्र किनाऱ्यावर असणारा गाव म्हणजे उत्तन आणि या उत्तन गावचा हा सितारा पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी बाजूला पालघरचा स्टार राकेश प्रभू यांना देखील पाहतोय. परंतु आर्यन भोईर एक युवा गोलंदाज भिवंडीचे. हा हो, या वेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु या बॉलवर धाव मिळणार नाहीये. या डॉट बॉल मात्र चिंतेचं कारण असू शकतं जरी काही स्वैर चेंडू आलेत. पहा काय बॉल वळलाय, खूप बॉल टर्न होतोय आतल्या बाजूला आणि जरी मॅकमल्लनने फुटवर्क इकडे दाखवलं परंतु दाद नाही दिली त्यांना आणि एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आर्यन भोईर.
यावेळेला मात्र व्हाईट बॉल पुन्हा एकदा घोषित केला जातोय. अमंतर धावा या चिंतेची बाब ठरू शकतात. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावर आहेत. मॅकमिलन आणि राकेश प्रभू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला उसळी घेतलेला बॉल त्याच्यावर आक्रमण केलंय खरं, परंतु त्या ठिकाणी जबरदस्त झेल पकडला गेलाय. रोहित भालेराव होते त्या ठिकाणी, त्यांच्याकडून पकडलेला गेला हा झेल आणि आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक तथा अंबरनाथचे माजी बांधकाम समिती सभापती, एक क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट खेळाडू संदीप दादा लकडे यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. सायलेक्स मित्र मंडळाची स्पर्धा आज अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष अंबरनाथने वेधून घेतले आणि संदीप दादांच्या आयोजनाने वेधून घेतलंय. ओव्हर 3 विकेट माघारी परतताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झालेली आहे ती 11 धावांवर 3 विकेट. पुन्हा एकदा आर्यन भोईर, हो बॅट फिरवली आहे परंतु नाही या ठिकाणी धाव येऊन बऱ्याचशा अवांतर धावा आल्या, परंतु या षटकामध्ये आपण पाहू शकतो पुन्हा एकदा खूप मोठा टर्न पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला बॉल स्विंग होताना पाहायला मिळाला. धनंजय नाईक मैदानात येताना पाहायला मिळत आहेत. जर पाहिलं तर MS जाई टीमचे खेळाडू आहेत, तलासरी तालुक्याला बिलॉंग करतात, अगदी गुजरात सीमारेषेवर असणारं गाव. धनंजय नाईक बॅटिंगसाठी मैदानात, जोडीला राकेश प्रभू आहेत. 2 पालघरचे सुपुत्र मैदानात. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 11, म्हणजे अजूनही 18 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. ही मॅच ऑन आहे, परंतु काही डॉट बॉल मॅच मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी घेऊन येतील ओम साई कानसाई विक्रोलियन्सला आणि काही चौथ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. 2 व्यावसायिक संघांमधील लढत आहे. ओम साई कानसाई ताई पॅकर्स आणि दुसरा बाजूला साईराज शिपिंग विक्रोलियन्स यांच्यामधील लढत पाहायला मिळते. अजूनही 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता गोलंदाजीसाठी. मुकेश दास, पहिला बॉल मुकेश दास यांचा टप्पा पडतोय, थोडंसं वळण घेतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय. मंगेश वैद्य आहेत त्या ठिकाणी. 17 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. पोलार्डची पॉवर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. बॅटिंग करतायत ते, कोणत्याही क्षणी सामन्याचं पारड फिरवण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुकेश दासकडे बॉलला वळण देण्याची क्षमता आहे. काही विकेट आले जरूर. शुभम यादव आउट झाले, ओमकार देसाई माघारी परतलेले आहेत, मॅकमिलन माघारी परतले, धनंजय नाईक आणि त्याचबरोबर राकेश प्रभू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा मुकेश दास,
यावेळेला मात्र एक ताकदवर फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ऋतिक पाटील त्या ठिकाणी आहेत. चेंडूची फेकी तेवढी चांगली केली त्यांनी. वडवलीचे खेळाडू यावर्षी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकात बेस्ट बॅटरची मोटरसायकल बाईक देखील या खेळाडूंनी जिंकली होती. धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली. 12 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळेल. सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करू. आपल्या अंबरनाथमध्ये एवढी मोठी स्पर्धा पहिल्यांदा भरते. अखिल भारतीय खेळाडू येत आहेत, त्यामुळे संपूर्ण अंबरनाथमध्येच काय बदलापूरमध्ये सुद्धा चर्चा आहे आणि उल्हासनगरमध्ये सुद्धा चर्चा आहे, कल्याणमध्ये सुद्धा चर्चा आहे. कारण संदीप दादा एक मोठं आयोजन घेऊन आपल्या भेटीला आलेले आहेत. यावेळेला काय जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी खेळलाय. या टीम मध्ये मला का घेतलंय दाखवून देत आहेत. या ठिकाणी तलासरी चे हे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जाई गावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकार पाहिलं तर अजूनही मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. ती 11 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 15 चेंडूंचा खेळ बाकी. 11 धावांची आवश्यकता. यावेळेला पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा फटका फसला. बॉल हवेत आहे आणि फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. विकेट नंबर 4 आली आहे. खेळपट्टीवर तग धरणं सोपं नाहीये इकडे आणि एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर धनंजय पुन्हा मोठा फटका खेळण्यासाठी गेले. आउट होत आहेत. मोठा स्ट्रोक खेळला गेला, त्यानंतर लगेच विकेट आली आहे. 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 18 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता आहे आणि 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 चेंडूमध्ये 11 धावांचा आवश्यकता. दोन्ही टीम रणनीती बनवून लगेच सज्ज राहायचे. जशी ही मॅच संपेल लगेच आपल्याला मैदानात जायचंय. कोणताही विलंब नाही आहे. आपल्याला निर्धारित 25 मिनिटात 5 ओव्हर या संपवायच्याच आहेत. यापुढील सगळ्या संघांना सूचना आहे. थोडंसं सहकार्य आपण स्क्रीनवर पाहू शकता. या स्पर्धेचे प्रवर्तक एक उत्तम गोलंदाज, एक खेळाडू आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा संघटक आणि बांधकाम समिती सभापती अंबरनाथ नगरीचे संदीपजी लकडे साहेबांना आपण पाहतोय स्क्रीनवर, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली आहे. यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फिल्डर आहे. रिवर्स खेळायला गेले परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. एक षटकार आला परंतु त्यानंतर 2 डॉट बॉल सुद्धा आलेले आहेत. 13 बॉल 11 रन. 13 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. मुकेश दास वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी केलाय. यशस्वी होतोय आणि या ठिकाणी एक धाव मिळेल. धावसंख्या 12 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 ओव्हर बाकी आणि 10 धावांची आवश्यकता. मॅचला जिंकण्यासाठी आहे ओमसाई कानसाई ताई पॅकर्स पालघर.
या चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. गिरीश कोचरेकर समोर राकेश प्रभू पोलाड. पहिला बॉल. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये परंतु धाव घेण्याचा प्रयत्न. एका धावेसाठीची झुंज इकडे आपल्याला पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय परंतु नाही. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 11 बॉलमध्ये अजूनही 9 धावांची आवश्यकता. काही डॉट बॉलची गरज आहे या ठिकाणी. ओम साई शिपिंग सर्व्हिसेसला चांगली फाईट त्यांनी कमी धावसंख्येमध्ये फाईट दिली आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ओम साई काणसाई एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार देसाई यांना आपण पाहतोय डगआउट मध्ये. मनीष सिंग, पापे, अमोल म्हात्रे यांना आपण पाहतोय. श्रेयस सिंदुलकर, प्रज्योत अंभिरे, सचिन तेंडुलकर खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय ज्यामध्ये सगळे चेहरे आपल्याला पाहायला मिळत. यावेळेला हवाई हल्ला केलाय आणि या बॉलला भिरकावून दिलाय. लांबच लांबवर बॉल जाईल 2 धावांसाठी. 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 10 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. गिरीश कोचरेकर, अनिकेत राऊत या टीमला एकत्रित करण्याचं काम राकेश तामोरे यांच्या जोडीने मात्र ज्यांनी केलं. अमर परोळेकर यांना चांगली साथ या सगळ्यांची लाभलेली आहे. आजची रात्र निर्णायक असणार आहे कारण आजच्या रात्रीतच फायनल सुद्धा याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे तब्बल 7 मॅचेस आज होणार आहेत त्यामुळे जेवढं फास्ट करता येईल तेवढं करायचं आपल्याला कारण फटाफट मॅचेस खेळवायच्या आहेत. तरी पण 1.25 तास झाला. 10 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न करावे लागतील याही परिस्थितीमध्ये. गिरीश कोचरेकर धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला आहे. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळाली आहे. कालच्या दिवसाच्या मॅचेस माझ्या मते सगळ्यांनी पाहिल्या असेल आणि तो अंदाज घेऊन मात्र या ठिकाणी बॅटिंग केली जाते. स्वतः अनिकेत आहेत. आपण पाहू शकता ही क्रीडा नगरी गावदेवी मैदान अंबरनाथ पूर्वेकडे. ज्यांना या मैदानात यायचं असेल अंबरनाथ पूर्वेकडील गावदेवी मैदानात आपल्याला यायचं आहे ज्या ठिकाणी ही स्पर्धा सुरू आहे. या वेळेला मात्र थोडेसे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही. त्या ठिकाणी या डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 8 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. एका धावेसाठीचा संघर्ष इकडे पाहायला मिळतोय. या वेळेला फटका फसतोय आणि विकेट येताना पाहायला मिळते. आणखीन एक. तेवढं सोपं नाहीये इकडे खेळणं आणि आणखीन एक धक्का बसतोय. विकेट नंबर 5 या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 7 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. नगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. संदीप दादा लकडे यांचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू आणि टीम दाखल झाल्यात अंबरनाथ नगरीमध्ये आणि या ठिकाणी आजची रात्र या स्पर्धेतील शेवटची रात्र आहे. कालच्या रात्रीत व्यावसायिक गटातून जर पाहिलं तर या ठिकाणी आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली ही टीम फायनलमध्ये दाखल झाली आहे. आजच्या रात्रीत लीग मॅचेस झाल्यानंतर कोणती एक टीम फायनलला जाणार याची उत्कंठा असणार आहे परंतु मॅच रंगात आली आहे. दोन्ही बलाढ्य संघ दोन्ही व्यावसायिक संघ एकमेकांच्या विरोधात टक्कर देत आहेत. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. गिरीश कोचरेकर रणनीती या ठिकाणी बनवली गेलेली आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक आलाय म्हणजे इकडे एक धाव येणं सुद्धा ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. 6 बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी.
ओम साई कानसाई म्हणजेच ताई पॅकर्स या टीमला साईराज शिपिंग सर्व्हिस विक्रोली यांच्या विरुद्ध. पाहूया 6 बॉल 4 रन. दिशेने शेवटचे षटक कोणाच्या हातात सोपवलं जाते याच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत आणि घेऊन येत आहेत देवनार गोवंडी परिसरातील खेळाडू मुंबईचे. सौरभ अंकुश शेवटचं षटक घेऊन येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. समोर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रीतम बारी आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर राकेश प्रभू. पालघर जिल्ह्यातील 2 मोठे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु सौरभ अंकुशकडे देखील क्षमता आहे आणि या मैदानामध्ये काही होऊ शकतं. 2 बलाढ्य संघ, 2 व्यावसायिक संघांमधील लढत आपण सध्याच्या घडला पाहतोय. साइलेक्स मित्र मंडळाची स्पर्धा. पहिला बॉल प्रचंड वेगात टप्पा पडतोय आणि यष्टिरक्षकाच्या हातातच जातोय, काही कळायला मार्गच नाहीये. पहिला बॉल डॉट देतोय 5 मध्ये 4. काय वेगात बॉल आलाय. पहिला टप्पा पडला न पडला तोच यष्टिरक्षक गाठलेला पाहायला मिळाला. अजूनही 5 मध्ये 4. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. प्रीतम बारी एक नामवंत फलंदाज आहे ज्यांच्या नावाची चर्चा मुंबईपासून दुबईपर्यंत झाली आहे. असे खेळाडू आहेत, परंतु गोलंदाज तरी कुठे कमी आहेत. त्यांच्याकडे चांगले टॅलेंट आहे आणि त्यामुळे 2 व्यावसायिक संघांची टक्कर आहे म्हणून चुरस तर पाहिलाच मिळते. वेगवान चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिकडे राहिलाय. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर पाहिली तर 4 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. सामना टाय जर झाला तर बॉल आउट आहे. या स्पर्धेचा एक वेगळा नियम आणि काल काय बॉल आउट झाला. माझ्यामध्ये सगळ्यांनीच आनंद घेतला. शेवटच्या बॉल पर्यंत बॉल आउटचा थर रंगला होता आणि विवेक शेलारचा तो शेवटचा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करून गेला. ओ इकडे हातातच बॉल जातोय आणि पकडली गेली कॅच आणि एक नामवंत गोलंदाज म्हणून ख्याती आहेत, परंतु चांगले फलंदाज देखील आहेत. सौरभ अंकुशचा वेग आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी प्रज्योत अंबेरे यांची बॅटिंग यांच्यामध्ये लढत पाहायला मिळते. थोडंसं चिंतेचं वातावरण दोन्ही बाजूला आहे, कारण इकडनं मॅच 50-50 झाली आहे. कारण 3 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. काहीसं सोपं काहीसं अवघड. बॅटिंग आणि बॉलिंग दोघांच्याही बाजूने जाणारी ही मॅच पाहायला मिळते. फक्त 28 धावा झाल्या होत्या, 29 धावा करायच्या होत्या. त्याच्यामध्ये मात्र मॅच मात्र या ठिकाणी रंगतदार झालेली आहे. प्रज्योत अंबेरे 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आणखीन एक बॉल या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीने येताना पाहायला मिळाला आणि मॅच पाहता 2 चेंडू बाकी आहेत आणि 3 धावांची आवश्यकता. आपण म्हणतो क्रिकेट फलंदाजांच्या बाजूने गेले, परंतु क्रिकेट गोलंदाजांच्या बाजूचं पाहायचं असेल तर तुम्हाला अंबरनाथमध्ये यावं लागेल.
आणि साईराज शिपिंग सर्व्हिसेस म्हणजेच विक्रोलियन्स. काय मॅच रंगली आहे. 2 बॉलमध्ये 3ची आवश्यकता. 6 चेंडू आणि मॅच अगदी शेवटच्या क्षणापर्यंतच्या मॅच द्यायच्यात आणि तसंच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. परेश आरेकर बॅटिंग साठी गेलेत. स्ट्राईक वर जर पाहिलं तर पाहायला मिळतात आपल्याला प्रीतम बारी. पाहुयात मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त खेळाडू आहेत. असंख्य अशा मॅचेस तुम्ही जिंकून दिलेल्या आहेत परंतु आज पाहुयात काय होत आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 3 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मॅच जर टाय झाली तर बॉल आउट असणार आहे. काहींना वाटत असेल ओमसाई कानसाई ताई पॅकर जिंकू दे, काहींना वाटत असेल साईराज शिपिंग म्हणजेच विक्रोलियन जिंकू दे, काहींना वाटत असेल होऊ दे टाय आणि बॉल आउट पाहायला मिळू दे कालच्या सारखा. पाहूया काय होईल या ठिकाणी आज. तेच या ठिकाणी पाहायचं आपल्याला. सौरभ अंकुश प्रीतम बारी यांच्यासाठी. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि पकडली कॅच. हो मॅच आता शेवटच्या बॉलवर गेली आहे ज्या ठिकाणी 3 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 3 परंतु 2 झाल्या तर बॉल आउट होऊ शकतो. पाहूयात काय होईल शेवटच्या बॉलवर. मॅच गेली आहे ज्या ठिकाणी 6 बॉल 4 रनची मॅच 1 बॉल 3 रनवर आलेली आहे. क्रिकेटचा हा अंबरनाथ पॅटर्न नक्कीच या ठिकाणी धुमाकूळ घालतोय म्हणावं लागणार आहे. आणि आता शेवटच्या बॉलवर मॅच आहे. 3 षटकार मारला, चौकार मारला. मॅच ताई पॅकर्सचे म्हणजे ओमसाई कानसेकडे जाईल. जर का या ठिकाणी विकेट काढली गेली डॉट बॉल आला साईराज शिपिंग विक्रोलियन्सकडे देखील जाईल. परंतु 2 धावा जर आल्या तर बॉल आउट पाहायला मिळणार आहे. आणि मनोमन प्रेक्षक म्हणत असेल होऊ दे 2 आणि पाहू दे पाहायला मिळू दे बॉल आउट. पाहूया काय होईल. शेवटच्या बॉलवर मॅच जाते. सौरभ अंकुश दुसऱ्या बाजूला यश आणि सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे शेवटच्या बॉलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय होईल शेवटच्या बॉलवर तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. क्रिकेटचा थरार नाट्य पाहायला मिळतंय अंबरनाथ नगरीमध्ये. एक रंगतदार सामना आपण पाहतोय. 2 बलाढ्य संघांमधील लढत आपण पाहतोय. चित्त थरारक मॅच आपण पाहतोय अंबरनाथ नगरीमध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय काय जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि ही मॅच केवळ 28 धावा झाल्या असताना 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना जिंकली गेलेली आहे या ठिकाणी साईराज शिपिंग सर्व्हिसेस या टीमने ही मॅच जिंकली आहे विक्रोलियन्सने. अभिनंदन विक्रोलियन्स. परंतु इकडे हार मानून चालणार नाहीये. काल पहिली मॅच हारल्यानंतर सुद्धा टीम क्वालिफाय झाली म्हणजे संधी सगळ्यांना आहे अजून सुद्धा. परंतु विक्रोलियन्स